PS स्टोरीटेलर कथांचे अनोखे विश्व. सुरुवात करूया कथेला. वेडी अंतिम भाग 12वा. लेखिका प्राची सुळे. सुदीपची उद्याची सकाळ फ्री राहण्याची शेवटची सकाळ असणार होती. त्यानंतर तो कायमचा जेलमध्ये असणार होता. तो विचार ठरवला. कथा पुढे सुरू. डॉक्टर विशाल पारेख सिनियर इन्स्पेक्टर इनामदारांच्या समोर बसला होता. इनामदारांनी त्याचा चेहरा वाचला. तो खूप डिस्टर्ब वाटत होता. त्यांनी त्याला पाणी दिले. दोघांसाठी स्ट्रॉंग कॉफी सांगितली. विशाल थोडा रिलॅक्स झाला. विशाल कॉफी पित असताना इनामदारांनी त्याला काही विचारले नाही. त्याने कॉफीचा रिकामा कप टेबलावर ठेवल्यावर त्यांनी बोलायला सुरुवात केली. डॉक्टर विशाल, तुम्ही खूप महत्त्वाचे काम केले आहे. आरोपीची नुसती कंप्लेंट करायला आला नाही आहात, तर त्याच्या विरुद्धचे सारे पुरावे त्याला शिक्षेस पात्र ठरवले आहे. हो, मग आहेच तो आरोपी आणि त्याच्यावर कठोर कारवाई व्हायलाच हवी. विशाल दृढपणे बोलला. अर्थातच त्याला आणि राधाला या रेकॉर्डिंगच्या सहाय्याने शिक्षा होणारच, पण तो संध्याच्या जीवावर उठलाय हे सिद्ध व्हायला हवं ना. त्यासाठीच तर उद्या तुम्हाला तुमच्या टीमबरोबर त्याच्या घरी जावे लागणार आहे. कारण गॅस गळती तो चालू करणार आहे आणि काहीही अनुचित घडण्यापूर्वी तुम्हाला तिथे पोहोचणे गरजेचे आहे. जर गॅस गळती चालू असेल तर तुम्हाला ठोस पुरावाच मिळेल. शिवाय गॅसच्या बटनांवर संध्या व्यतिरिक्त सुदीपचेही फिंगरप्रिंट्स मिळतीलच. येस डॉक्टर विशाल, ते सगळं होईलच. मला मनापासून तुमचं कौतुक करावंसं वाटतंय. एक मानवोपचार तज्ज्ञ असूनही हे गुन्हेगार शोधण्याचेही काम उत्तम केले आहे तुम्ही, इनामदार नवलाईने बोलले. इन्स्पेक्टर साहेब, का नाही करणार? जी पीडित आहे ती माझी खूप चांगली मैत्रीण आहे. घरचे संबंध आहेत. तिचा नवरा तिला वेडी ठरवून तिची सारी प्रॉपर्टी मिळवू पाहत आहे. त्यांना लहान मुलगा आहे, त्याचाही विचार नाही त्याला. संध्याच्या वडिलांच्या मृत्यूला सुदीपच कारणीभूत आहे. तसं त्याने म्हटलंही आहे रेकॉर्डिंगमध्ये. ज्यांनी त्याला मान सन्मान दिला, अर्धी संपत्ती देऊ गेली, त्या सासू सासऱ्यांचं आयुष्य उद्ध्वस्त केले. ते कमी की काय बायकोला मारायला निघालाय? मग सांगा, वेडा, विकृत, मनोरुग्ण, माथेफुरू, खुनी कोण आहे? अशा माणसाला सजा व्हायला नको. म्हणूनच मी योग्य प्लॅन करून कायद्याचे कुठलेही उल्लंघन न करता त्याच्या गुन्ह्याला एक्सपोज केले. वेल डन डॉक्टर विशाल. सुदीपला नक्कीच खूप वर्षांची शिक्षा होईल. मी कलमच तशी लावेन. आता महत्त्वाचे एकच काम आहे. उद्या गुन्हा करताना सुदीपला रंगे हात पकडायचे आहे. सकाळी लवकर येऊन आम्ही बिल्डिंगजवळ उभे राहू. सचेत आणि त्याची आजी खाली आले की 5 ते 6 मिनिटांनी आम्ही घरात शिरणार. पण त्याआधीच काही भलतं घडलं तर? शक्यच नाही डॉक्टर. गॅस लिकेज सुरू केल्यावर सुदीप नक्कीच थोडा वेळ संध्याला किचनमध्ये जाऊ देणार नाही. परिणाम अचूक हवाय तर तो तिला कुठल्या तरी कामात गुंतवून ठेवेल. जोराचा भडका होण्यासाठी पुरेसा गॅस लिकेज होणे गरजेचे आहे. इनामदार बोलत होते आणि विशालच्या अंगावर काटा आला. तो शहारला. बस बस, पुढे काही बोलू नका. मला एकच समजते, यात संध्याला काहीही होता नाही. विशाल जरबी आवाजात बोलला, पण डोळ्यात पाणी होते. इनामदारांनी त्याची मानसिकता ओळखली. डॉक्टर, काळजी करू नका. संध्याला काहीही होणार नाही. मी फक्त सुदीप कसा वागेल हे सांगत आहे. उद्या आम्ही लवकरच इथे येऊ. तुम्ही सुद्धा या. एक महत्त्वाचे लक्षात ठेवा, संध्याला यातलं काही सांगू नका. उगाच ती पॅनिक होईल आणि तिच्या हातून चुका होतील. इनामदार त्याच्याकडे अपेक्षेने बघत बोलले. नक्की नाही सांगणार तिला, पण तुम्ही वेळेत या. विशाल उभा राहत बोलला. त्याने हात जोडले व जाण्यासाठी वळला. 2 मिनिटे इनामदारांनी त्याचं निरीक्षण केले. एक तो आहे जो स्वतःच्या स्वार्थासाठी अख्खं घर गिळायला निघालाय आणि दुसरा हा आहे जो निस्वार्थपणे त्या लोकांना सावरायला धडपडतोय. त्याने हताशपणे सुस्करा सोडला, पण दुसऱ्या क्षणी त्यांचे डोळे रागाने लाल झाले. सुदीपला जन्माची अद्दल घडवेन त्यांनी निश्चय केला. टेबलावरची घंटी वाजवून त्यांनी शिपायाला आत बोलावले. झालं ते खूप झालं आणि बस. आता यापुढे अजूनही करायला गेलो होतो एक, पण होतोय भयंकर आणि याचा शेवट काय होईल तेही माहीत नाही. आयुष्यापुढे फक्त अंधकार. भविष्याची लखतरं उरतील. आपल्या आईची काय? ती समजते मुलगी चांगल्या कंपनीत कामाला आहे. माझ्या लग्नाचा विचार करत असेल तर दुसरीकडे लहान भाऊ आहे. त्याचं सारं शिक्षण पडले. त्याच्या भवितव्याचा काहीच विचार केला नाही. इथल्या कॉलेजमध्ये त्याचं नाव घालायचं आहे आणि ही अशी कशी आपली बुद्धी शेण खायला गेली? संध्याला वेडी ठरवतोय, पण वेडी तर मी आहे, महामूर्ख, जी अशा वेडसर माणसाच्या नादी लागली आणि सतसत वेगबुद्धी खालून बसली. शी. राधा. सुदीप तिच्या घरून वेड्यासारखं बोलून गेल्यावर तिथेच विचार करत बसली होती. उद्या तो काय करणार आहे याचा विचार येऊन तिचा थरकाप उडत होता. संध्याने आपलं काय बिघडवलं आहे? तिला तर माहितीही नसेल माझ्याबद्दल. मी इतकी क्रूर, निष्ठूर कशी होऊ शकते?
निदान त्याच्या छोट्या मुलाचा तरी विचार करायचा. राधाला स्वतःचाच खूप राग आला आणि त्याचभरात तिने स्वतःच्या मुस्काटात मारून घेतल्या. गाल चुरचुरला, डोळ्यातून आसवं बाहेर आली. तिचं मन हलकं झालं. डोक्यावरचं मनाचं ओझं उतरलं ही भावना आली. डोळे पुसून ती उठली. एक निर्णय घेतला. गुगलवरून वरळी पोलीस स्टेशनचा नंबर काढला व डायल केला. हॅलो, वरळी पोलीस स्टेशन. मला गुन्ह्याची कबुली द्यायची आहे आणि माफीचा साक्षीदार व्हायचा आहे. पुढच्या अर्ध्या तासात राधा इन्स्पेक्टर इनामदारांच्या पुढ्यात बसली होती. दिसायला छान, वय अंदाजे 26-27, चांगल्या घरातली दिसत होती. चेहरा खूप ओढलेला होता, कदाचित रडली असावी. इनामदाराने त्यांच्या अनुभवी नजरेने तिला वाचून घेतले. त्यांनी घसा साफ केला, तिला पाणी दिले. राधा पाणी प्याली. तिला बरे वाटले. सर, मला माझ्या गुन्ह्याची कबुली द्यायची आहे. काय गुन्हा केला सांग. राधाने सुरुवातीपासून ते आत्तापर्यंत सुदीप बरोबर झालेला सगळा वार्तालाप सांगितला. शेवटी उद्या सकाळी तो संध्यासोबत काय करणार आहे हेही सांगितले. तुला त्याचे पैसे, प्रॉपर्टी हवी होती ना, मग आता इथे का आली आहेस? नकोय का त्याची संपत्ती? इनामदाराने तिला मुद्दाम खोचक प्रश्न विचारला. सर, खरंच सांगते, वाहवत गेले मी. काय चूक, काय बरोबर हेच समजत नव्हते. आपली परिस्थिती सुधारण्याचा माझा प्रयत्न होता. गावाकडून आई आणि छोट्या भावाला आणायचे होते. इथे भाड्याच्या फ्लॅटमध्ये राहते. शिवाय माझं लग्न आईचा चिंतेचा विषय होता. कळलं? म्हणून एका स्त्रीच्या आयुष्याशी खेळायचे? त्या लहान मुलाचा विचार नाही आला तुला? स्त्री असून एका स्त्रीशी असं वागताना काहीच वाटलं नाही तुला? इनामदारांचा आवाज कठोर झाला. चुकलं सर, खरंच चुकलं माझं. मला समजलंय, कोणाला दुःखी करून आपण कधीच सुखी होऊ शकत नाही. म्हणून तर स्वतःला तुमच्यासमोर उभे केले. मला मिळेल ती शिक्षा भोगेन अथवा माफीचा साक्षीदार बनेन. सुदीपबद्दल सारं काही सांगायला मी तयार आहे, राधा क्षीणपणे बोलली. राधाने प्रत्यक्षात काही गुन्हा केला नव्हता की नाही कसला प्लॅन बनवला होता. क्षणिक मोहापायी ती बिथरली, पण वास्तव लक्षात आल्यावर सावरली. एवढंच नाही तर तिला लाज वाटली. न केलेल्या गुन्ह्याची शिक्षा भोगायला तयार झाली. तिचा प्रामाणिकपणा इनामदारांना आवडून गेला. तिला पोलीस कोठडीत उगाच ठेवणे त्यांना योग्य वाटले नाही. राधा तरुण होती. शिवाय तिने सुदीप विरुद्ध जबानी दिली की ती माफीचा साक्षीदार होणार होती. तिला सजा नव्हतीच, फक्त योग्य मार्गावर तिने जावं हीच त्यांची इच्छा होती. राधा, तू आता घरी जा. मी उद्या सुदीपला गुन्हा करताना रंगे हात ताब्यात घेणार आहे आणि त्याच्या विरुद्ध जबानी द्यायची वेळ आली तर तू मागे हटणार नाहीस ना? मी तुला माफीचा साक्षीदार करतोय. त्यावेळी तू जे सांगशील ते अतिशय महत्त्वाचे असणार. बघ, नीट विचार कर. आता भावनेच्या भरात बोलशील आणि मग फिरशील असं नको आहे. तुला एकच सांगतो राधा, वाईटाचा मार्ग वाईटातच संपतो, नाश पावतो. सर, काळजी करू नका. शब्द देते, मी माघार घेणार नाही. माझ्या आई, लहान भावाला मला तोंड दाखवायचे आहे. त्यांच्याशी प्रतारणा करणार नाही मी. मी साक्ष देईन आणि तीही खरीखुरी, राधा निश्चयाने बोलली. गुड, तू आता जा आणि काळजी करू नकोस. संध्याला काहीही होणार नाही. ती सुखरूप असेल. इनामदार मंद हसत बोलले. थँक्यू सो मच सर. भारावून राधा बोलली. मला कधीही बोलवा, मी येईन, असे बोलून ती जाण्यासाठी वळले. इन्स्पेक्टर इनामदार जाणाऱ्या राधाकडे बघत होते. मगाशी आलेले डॉक्टर विशाल आणि आता ही राधा. काय फरक आहे दोघांत? काहीच नाही, त्याचं मन म्हणालं. कारण कुठलंही चांगलं कार्य करावं लागत नाही तर ते आपोआप होऊन जाते. सुदीप आता नाही वाचत, ते स्वतःशीच बोलले. उद्या ही संध्या कोणाच्याच पुढे पुढे करणार नाही. जिथे तिचा बाप गेलाय तिथेच ही सुद्धा जाईल. वाट बघत असेल हिची. डोक्यावर चादर घेऊन सुदीप खोल विचारात बुडाला होता. उद्या कसं नाही काय करायचे, स्वतःला कसे वाचवायचे याच्या गोड विचारात हरवला होता. एकदा हिचं काम तमाम झालं की राधाशी लग्न करायला मोकळे. राधाचं तरुण वय, सौंदर्य त्याच्या डोळ्यासमोर नाचत होते. उद्या राधाने लग्नाला टाळाटाळ केली की तिलाही बघून घेईन. पण राधा असं करणार नाही. माझ्या सगळ्या पापात तीही वाटेकरी आहेच की. अशीच सोडतो की काय तिला मी? सुदीपचे घाणेरडे विचार थांबत नव्हते. खूप उशिरा त्याला झोप लागली. आज शाळेत टिफिनला सतेजला बटाटा पॅटीसच हवे होते आणि चीज बॉल. त्यासाठी संध्याची गडबड चालू होती. सतेजची तयारी आई करत असल्यामुळे तो दिलासा होता. ती किचनमध्ये पटपट आवरत होती. सुदीपला टिफिनसाठी भाजी चपाती, त्या सगळ्यांचा नाश्ता. सुदीपची धावपळ मजेत बघत उभा होता. कर कर धावपळ कर आणि शेवटचं बघून घे किचनला. आग लागल्यावर कुठे काय राहणार आहे, सुदीप मनात म्हणाला. तुम्ही काही म्हणालात का? संध्याने अचानक विचारले आणि सुदीप दचकला. जणू संध्याने आपण मनात काय बोललं ते सगळं ऐकलं. त्याच्या चेहऱ्यावरचा रंग उडाला. काही नाही, मी कुठे काय बोललो? हां, मला वाटलं काही बोललात.
सुदीप काहीच बोलला नाही, नाहीतर परत ही मनातला ऐकायची. आई सतेजची शाळेची तयारी करून आली. त्याच्यासाठी दूध आणि चॉकोज टेबलावर ठेवले होते. आईने त्याला ते भरवायला घेतले. संध्याने सतेजचा टिफिन पाण्याची बाटली भरली. सगळं घेऊन बाहेर आली. सोन्या, जे हवं होतं ते मम्माने दिलंय बरं का. सगळं संपवायचं आणि पाणी प्यायचं हं. संध्या त्याचा रुमाल खिशात ठेवत बोलली. येस मम्मा, सतेज बोलला. संध्याने त्याची पापी घेतली. शहाणं माझं बाळते, ती प्रेमाने बोलली. सतेजचं खाणं पिणं झालं. चला आता लवकर, बस येईल, आई बोलली. संध्याने त्याला शूज घातले. आईने बॅग बॉटल घेतली, त्याचा हात पकडला व दोघे खाली जायला निघाले. दोघे लिफ्टमध्ये जाईपर्यंत संध्या त्यांना बघत होती. अचानक तिला उगाच रितं वाटू लागलं. मनात पोकळी जाणवली. एक सुस्कारा सोडून ती पुन्हा किचनकडे वळली. आई आता लवकर येणार नव्हती. सोसायटीतल्या तिच्या वयाच्या बायका खाली येत मग त्यांच्या गप्पा चालत. सुदीपचे डोळे भयंकर चमकू लागले. कोणीच नाही, फक्त ते दोघे. त्याला त्याचं काम पटकन करायचे होते, नाहीतर आई आली असती. संध्याने भाजी शिजायला टाकली आणि तिच्या कानावर सुदीपची हाक आली. ए संध्या, इकडे ये जरा. माझी एक पॅन्ट आणि शर्ट मिळत नाही आहे कधीचे. आवाजात वैताग आणत सुदीप बोलला. संध्याने भाजीचा गॅस मंद केला व बेडरूममध्ये आली. कालच इस्त्रीवाला घेऊन आला सगळे कपडे. कलर सांगा कुठला तो. ती इकडे तिकडे बघत बोलली. रंग पिस्ता रंगाचा शर्ट आहे आणि राखाडी रंगाची पॅन्ट. असं कर, तू इथे बघ, मी दुसऱ्या कपाटात बघतो. मी भाजी ठेवले गॅसवर, करपेल, संध्या बोलली. काही करपत नाही, मी गॅस बारीक करून आलो आणि भाजी हलवूनही येतो. तिला पुढचं काही बोलू न देता सुदीप बेडरूम बाहेर पडला. धावत त्याने किचन गाठले. डोळ्यासमोर त्याचं योजलेलं काम होतं. असुरी हसत तो गॅसजवळ आला. भाजीखालचा गॅस बंद केला आणि पुन्हा गॅसची तिन्ही बटणे चालू केली. सुदीपचा चेहरा भेसूर झाला. त्याला आता घरातून निघायचे होते. त्याला यामध्ये अजिबात अडकायचे नव्हते. काहीतरी कारण सांगून निघायला हवे. भारतातल्या असंख्य किचनमध्ये गॅस सिलेंडर फुटून कैक अपघात झाले आहेत. त्यातलाच हा एक असेल. थोडी चौकशी केली जाते, मग सगळं शांत होतं. त्याचे विचार धबधब्याप्रमाणे उसळत होते. संध्या, मिळालं का शर्ट? सुदीप आत येत बोलला. नाही, तेच शोधते. मी भाजी बघून आली. थांब, भाजी करपली नाही, मी हलवून आलोय. शर्ट बघूया ना, सुदीप अजिजीने बोलला. त्याला कसंही करून वेळ काढायचा होता. संध्या, मी खाली जाऊन शॅम्पू आणतो. संपला ते माहीतच नाही. सुदीपला बाहेर पडायचं होतं. गॅसचा वाळ सगळीकडे पसरेल. संध्याला कळायच्या आत इथून निघायला हवं. त्याने पाय चपला घातल्या आणि संध्याला काहीही न सांगता बाहेर पडला व वेगाने जिन्याने खाली उतरायला लागला. गॅस बंद झाला समजून गडबडीत ती पुन्हा लावेल. सगळं जुळून आलं तर तिला कोणी वाचवू शकणार नाही. सुदीप विचारासरशी हसत होता, पण त्याचं नशीब आज त्याच्यावर मेहरबान नव्हते. सुदीप बेलेकर, एवढी घाई कुठे आहे? समोरच्या व्यक्तीने भारदस्त आवाजात त्याला विचारले आणि सुदीप सपापला. आपल्यासमोर पोलीस उभे आहेत याचा क्षणभर त्याला भान आले नाही. सुदीप चोरटं हसला. मेडिकलमध्ये शॅम्पू आणायला जातोय, असं म्हणून तो जाण्यास वाट शोधू लागला. परंतु इन्स्पेक्टर इनामदार त्याची वाट अडवून उभे होते. पाठी 2 पोलीस आणि खुद्द डॉक्टर विशाल पारेख उभा होता. इन्स्पेक्टर, मला जाऊ द्या, शॅम्पू आणायला जायचे, ऑफिसला उशीर होईल. इथे कोणाकडे जायचे का? मला नाव सांगा, मी सांगतो कुठला फ्लॅट तो. सुदीप जाण्यासाठी मार्ग शोधत होता. खांब तुझ्याकडेच आहे आणि पत्ताही तुझाच आहे, इनामदार आवाजात जरब आणत बोलले. इन्स्पेक्टर साहेब, तुम्ही याच्याशी इथे बोलत का उभे राहिलात? आज जाऊया, संध्या आहे आतमध्ये, विशाल भयंकर घाई करत बोलला. येस सावंत, याला आत घ्या. चला सगळे आधी आत जाऊया. इनामदाराने सुदीपला इन्स्पेक्टर सावंतांच्या हवाले केले आणि सगळे फ्लॅटच्या दारात उभे राहिले. विशालने पुढे येऊन दार जोरात वाजवले. संध्या, दार उघड लवकर, तो बाहेरून ओरडत होता. दार उघडले गेले. दारात संध्या होती. तिला पाहून सगळ्यांच्या जीवात जीव आला, पण तोच गॅस गळतीचा उग्र बबकारा सगळ्यांच्या नाकात घुसला. गॅस लिकेज झालाय वाटतं, तोच बघत होती, संध्या बोलली. तू बाजू हो आधी. विशाल तीरासारखा आत धावला. पटकन त्याने सिलेंडरचा मेन नॉब बंद केला. हॉल बेडरूममधल्या खिडक्या उघडल्या. इन्स्पेक्टर इनामदार आत आले. सावंत आणि एक पोलीस अधिकारी सुदीपला गच्च पकडून आत घेऊन आले. आपल्या घरात पोलीस, तेही सुदीपला पकडून ठेवले. अचानक संध्याला काही कळले नाही. ती सगळ्यांकडे विचित्र नजरेने बघत होती.
आपला डाव उधळला गेलाय, आपण हरलो याची जाणीव सुदीपला झाली. संध्याचा सगळा पैसा, प्रॉपर्टी, राधाशी लग्न करण्याचं स्वप्न सारं धुळीस मिळालं. फसवलंय कोणीतरी आपल्याला. सुदीपच्या मेंदूचा तोल ढळत होता. मनाचा संयम सुटत होता. त्याला मध्येच हसायला येत होतं, तर मध्येच तो रागाने बेभान होत होता. विशाल, संध्या, हे काय आहे? पोलीस आपल्याकडे का आलेत? दारातून आत येत घाबरून आईने विचारले. मिसेस बेलेकर, तुम्हाला जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याबद्दल आम्ही सुदीपला अटक करत आहोत. त्याच्या विरुद्ध सारे पुरावे आहेत. आमची फिंगरप्रिंट्सची टीम येईल. कृपया कशालाही हात लावू नका. फिंगरप्रिंट्स आणि पंचनामा झाल्यावर तुम्हा सगळ्यांना पोलीस स्टेशनला यावं लागेल. सगळ्या गोष्टींचा तिथेच खुलासा केला जाईल. डॉक्टर विशाल, तुम्ही यांच्याबरोबर या. आम्ही निघतो. तोच दारात 2 कॉन्स्टेबल आणि टीम उभी होती. इनामदारांनी त्यांना सर्व समजावून सांगितले व सुदीपला घेऊन ते निघून गेले. संध्याने सुदीपकडे पाहिलं. तोही तिच्याकडेच पाहत होता. पण हा तो सुदीप नव्हता ज्याला संध्याने तिचा नवरा मानला होता. चेहऱ्यावरच्या नसा तट्ट फुगलेल्या, डोळ्यात वेडसरपणाची झाक. संध्याने हाताने चेहरा झाकून घेतला. त्याच्या फक्त हसण्याचा आवाज तिला येत राहिला. सारे पुरावे सुदीपच्या विरुद्ध होते. विशालने गोळा केलेले पुरावे, सुदीपच्या ऑफिसमधला अशोक, त्याची जबानी नोंदवली गेली. सुदीपच त्याला आवाज बदलून संध्याला फोन करायला सांगायचा. वरळी सेफेसवरील स्टॉलवाल्याने दिलेली जबानी, राधाच्या घरात केलेलं रेकॉर्डिंग आणि सर्वात महत्त्वाचे, खुद्द राधाने घेतलेला सुदीप विरुद्धचा स्टँड. सुदीप काय आणि कसा खोटा वागत होता सारं सांगितले. सुदीप सुटण्याचे चान्सेस खूप कमी झाले. त्यात इन्स्पेक्टर इनामदारांनी स्वतःचा अनुभव वापरून सुदीपवर योग्य ती चार्जशीट लावली. कोर्टात केस लढून संध्या केस जिंकली. सुदीपला 10 वर्षांची सक्त मजुरीची शिक्षा झाली. परंतु या सगळ्यात सुदीप होताच कुठे? त्याचा स्वतःवरचा संयम कधी सुटला होता? त्याची स्वतःचीच ओळख तो विसरला. मध्येच हसणं, मध्येच रडणं, तर मध्येच चेहऱ्यावर क्रूर हिंस्र भाव. त्याची वाटचाल मानसिक रुग्ण होण्याकडे चालू झाली. आणि 4 महिन्यानंतर संध्या सतेजला मांडीवर बसून खाणं भरवत होती. तो दाराची बेल वाजली. आईने दार उघडले. दारात पोलीस शिपाई उभा होता. आई, संध्या दचकल्या. आता काय झाले? संध्या बेलेकर मॅडम, तुमच्यासाठी पत्र आहे. त्याने तिच्या हातात ते पत्र दिले व निघून गेला. संध्याने तो लिफाफा उघडला. आज सुदीप जेलमध्ये असलेल्या जेलर साहेबांचं पत्र होतं. तिने वाचले. मिसेस बेलेकर, कैदी सुदीप बेलेकर याचं मानसिक संतुलन दिवसेंदिवस ढासळत आहे. त्याला स्वतःबाबतीत काही समजत नाहीये. त्याचे विचित्र वागणे खूप वाढले आहे आणि त्यामुळे तो इतर कैद्यांसाठी धोकादायक ठरत आहे. त्याचे मेडिकल एक्झामिनेशन केले आहे. डॉक्टरांनी निर्वाळा दिलाय की त्याला तुर्तास वेड्यांच्या हॉस्पिटलात भरती करण्यात यावे व पुढील उपचार करावे. आपल्याला कळविण्यात येत आहे की इथे येऊन पुढील योग्य ती फॉर्मॅलिटी पूर्ण करावी. संध्याच्या हातून ते पत्र गळून पडले. एकीकडे विषाद तर एकीकडे तिला आनंद झाला. ज्याने माझ्या बाबांना मारलं, मला वेडी ठरवून मारण्याचा प्रयत्न केला, आज तोच जगाच्या दृष्टीने ठार वेडा झालाय, कायमचा. वेडी मी नाहीये तर तू होता सुदीप, आणि म्हणून असा वागला. समाधानाने संध्याने मोबाईल हातात घेतला व नंबर डायल केला. हॅलो विशाल, तुला भेटायचे आहे. घटस्फोटासाठी अर्ज करायला जायचे आहे, ती म्हणाली. समाप्त. कथेचे हक्क लेखिकेकडे सुरक्षित. कथा लिखित व आवाज प्राची सुळे. आय होप तुम्हाला कथा आवडली असेल. लोभ असावा. कथेला हाईप करा, लाईक करा. मनपूर्वक धन्यवाद. भेटूया अशाच एका नवे कथेसोबत. तोपर्यंत ऐकत रहा. धन्यवाद.